जिल्ह्यात पहाटे सकाळी 5 वाजताच्या दरम्यान भंडाऱ्यातील बळा बाजार येथील बिसेन हॉटेलला भीषण आग लागली। अग्निशमन दलाला आग लागल्याची सूचना मिळताच तात्काळ अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना करण्यात आले। काही मिनिटाच्या आत अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचल्याने अनर्थ टळला। अवघ्या 30 मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले। शहरातील बडा बाजार परिसरात प्रसिद्ध असलेले बिसेन हॉटेल आहे। लोकेश कारेमोरे यांच्या बिसेन हॉटेलच्या 3ऱ्या माळ्यावर शेव, चिवडा, खारा मिठाई, डालडा साठवणूक केलेल्या खोलीमध्ये प्रचंड आग होती। मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तेथील एका नागरिकाने बिल्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत असल्यास दिसताना त्यांनी लगेच अग्निशमन दलाला कॉल केला। मोठ्या प्रमाणामध्ये खारा मसाला यांचे प्लास्टिक पॉकेट बंद कपाटात असल्यामुळे आग भडकत होती। आगीची तीव्रता बघून अग्निशमन अधिकारी यांनी घटनास्थळी दुसरी अग्निशमन वाहक क्रमांक MH36 AA 2529 सुद्धा पाचारण करण्यात आले। खूप मोठ्या प्रमाणामध्ये धुराचे लोट बाहेर निघत होते। अशा वेळी काच फोडून व्हेंटिलेशन करण्यात आले। तिखट धुरामध्ये काम करणे अवघड होते, परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली, असे अग्निशामक अधिकारी समीर गणवीर यांनी सांगितले। 7 LPG व्यावसायिक गॅस सिलेंडर लगेच बाहेर काढल्यामुळे मोठी जीवितहानी टाळली असून परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे अग्निशमन दलाला लगेच सूचना प्राप्त झाली, असेही गणवीर यांनी सांगितले। आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे। मुख्याधिकारी करण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात तसेच नगर अग्निशमन अधिकारी समीर गणवीर यांच्या नेतृत्वामध्ये वाहन चालक कृष्णा मनसाराम, रवींद्र कुमार खंगारे, फायरमॅन अखिल शेख, सागर गपने यांनी कठीण परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे। यात कोणतीही जीवितहानी नाही। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।